देखा मंडळी आता एकदम बेस्ट उदाहरण तुम्हासाठी मी देखा काय म्हटले का, ए और बी की वर्तमान आयु का अनुपात 5:3 है। 8 वर्ष बाद ए बी से 12 वर्ष बड़ा हो जाएगा, तो बताइए 4 वर्ष पूर्व ए की उम्र कितने वर्ष होती है। देखा तुमने ए वय काढले करसो आणि बी वय काढले करसो कारण मग काय एवढं कठीण नाही। देखा आता हे सूत्राकडे काय द्यायला एन म्हणजेच काय तुम्हाला आलं बडा किती वर्ष बडा आहे तो 12, ठीक 12 वर्ष। आता अनुपात कितले आहे 5:3, 1 नंबर एक्स 2 नंबर वाय, ठीक। आता कोण विचारायला आपले एन प्रमाण किती होणार 5, ज्यानं विचार त्यानं प्रमाण तर दिले बस बाकी बाकीकडे टाक, ठीक। आता 12 कंटिन्यू गुणिला 5 वरती घ्या, 5 मध्ये 3 द्या 2 बेग 20 12 म्हणजे 6 गुणिला 5 29 उत्तर का नाही, तो कितना वर्ष पूर्व 4 वर्ष पूर्व। आता या 30 होता 4 कितना वर्ष पूर्व जाएगा तो 26 वर्ष। आणि तुम्हाला ए ना पण ए ना आता आपण बी नाही काढू, बी काय करायला माहिती का, फक्त गुणला जे बी न प्रमाण दिले बाकी काहीच करा नाही। आता बी न प्रमाण काढतो आपण ना, याने किती होणार 26। आता बी न एन कितले 12, आता वाय वाय प्रमाण कितले 3, ठीक। आता 5 होता 3, ठीक। हा 12 गुणिला 3 5 मध्ये 3 गुणिला 2 बेग 20 12 पूर्ण 18 किती वर्ष पूर्व 4, 18 में जाएगा 14 होता बी, ठीक। काही सिंपल काय करा एक्स वाय पहिलं प्रमाण मानले ना एन म्हणजे जे कितना वर्ष बडा 12 वर्ष, ठीक। आता 12 वर्ष केलं 8 आणि 4 मध्ये तुम्हाला किती 4 ना गॅप असंही पडणार, पहिलं प्रमाण दुसरं प्रमाण वजाबाई करा आणि जे विचार त्यानं प्रमाण लिहावं त्याने गुणिला वजाबाई केल्यानंतर भागीला बेस 12 29 पुन्हा पण किती वर्ष पहिले 4 वर्ष पहिले 3 4 का 26। आता ए न 26, आता बी न काढा, बी गुणिला 3 आहे बी न प्रमाण आहे 5 वजा 3 2 बेस 12 7 3 18 18 मध्ये किती वर्ष पूर्व 4 वर्ष पूर्व, 8 मध्ये 4 का 14 वर्ष बी, ठीक लिहा। देखा मंडळी आता उदाहरण तर मागील उदाहरणापेक्षा बेस्ट देखा 10 वर्ष पूर्व ए की आयु बी की आयु की आधी थी, कितनी थी आधी, आधी म्हणजे काय बी न पेक्षा एन वय निम्मे, ठीक। यदि उनकी वर्तमान आयु का अनुपात 3:4 सध्यानं वय प्रमाण केला 3:4 है, तर 10 वर्ष बाद उनकी आयु का योग क्या होगा। आता देखा एक साधी गोष्ट आहे, एन जे वय ते बी पेक्षा किती निम्मे, जर बी न जर 10 होणं तर एन किती तुम्हाला 5, साधी गोष्ट आहे, ठीक 5 वर्ष। आता ए कसं होणं ए न वय बी पेक्षा आधं म्हणजे जर बी न 2x आहे तर 2 ना निम्मे काय होणार 1x कोण ए न होणार, ठीक आहे। आता प्रमाण कितलं आहे 3x, ए न 3 बी न 4, 3 आणि 1 कितलं 7x, 10 दुने 20, ठीक। आता हे पर्यंत ठीक आहे। आता 5x कोणा निम्मे ए न बी पेक्षा, आता दोनचं प्रमाण कितलं 7 राहणार, ठीक। 7 5 35 कितलेला 1 प्लस 20, मग 10 वर्ष बाद किती येतेच ना आला 55 वर्ष। समजलं परत सांग 10 वर्ष पूर्व ए की आयु बी की आयु की कितनी आधी थी, म्हणजे समजा बी न जर 2x आहे तर ए ने कितले निम्मे 1x, ठीक। यदि उनकी वर्तमान आयु का अनुपात 3:4 3x 4x 7x होना 10 वर्षानंतर 22 आयु, 10 वर्ष बाद उनकी आयु का कितना होगा, तर 10 वर्षानंतर 22 20 होणं प्रमाण तुम्हाला 2x ना 1 होणं 7x 5 काय होणं, जर बी न 10 राहील ए ने कितलंही 5 म्हणून ते 5 होणं 7 5 35 अधिक 20 10 वर्षानंतर 20 55 कितलं वयच ना 55।
आता हे उदाहरण एकदम बेस्ट इंटरेस्टिंग उदाहरण. जे उदाहरण तुम्हाला समजत असेल किंवा समजत नसेल तसं मला कमेंट बघा टाकायचं. ए उदाहरण तिसरं ए बी तथा सी ही वर्तमान आयु ही वर्तमान आयु काय योग 90 वर्षे. कितना वर्षे 90 वर्षे. 6 वर्ष पहले 6 वर्ष पहले उनकी आयु का अनुपात एकास 2 2 3 था. एकास 2 2 3 था. तो सी की वर्तमान आयु ज्ञात कीजिए. सी की वर्तमान आयु ज्ञात कीजिए. उदाहरण काय ए बी सी की वर्तमान आयु का योग 90 वर्ष है. 6 वर्ष पहले उनकी आयु का अनुपात 1:2 2:3 था. तो सी की वर्तमान आयु ज्ञात केली. आता ते काय भानगड माहिती का. आता कितला लोक आहेत त्या 3 ए आ बी त्याची योग म्हणजे त्याची वय किती राहिली 90 वर्ष. किती राहिली 90 आहे ना 90 वर्ष. 6 वर्ष पहले उनकी आयु का अनुपात 1:2 2:3 था. तो सी की वर्तमान आयु. आता 6 वर्ष पहले आता आपण वर्तमान किती सांगितले 1:2 2:3. ठीक आहे. आता हे देखा इसका प्रमाण आपण किती मानव 3 परत x + 6 2x + 6 आणि 3x + 6 बरोबर x 2 3 काय आहे प्रमाण. 6 वर्ष पहिले कितलं होतं 90 वर्ष बेरीज होती. मग 6 वर्ष पहिले आपण सध्यानं मांडाते म्हणून प्लस करा. ठीक आहे. 1x 2x आणि 3x किती आहे 2 आणि 3 5 आणि 1 6x. ठीक 6 आणि 6 8 6 6 आणि 6 12 12 बरोबर. 1 2 आणि x 3x 3 आणि 3 6x 6 आणि 6 12 12 आणि 6 18. आता इकडे प्लस येईल काय तो मायनस होईल म्हणजे 6x अधिक 18 बरोबर 90. हा प्लस येईल काय तो मायनस होईल 6x बाहेर ना 90 वजा 18 बेरीज होईल तुम्ही 72. ठीक. आता इकडे गुणिले आहे काय तो भागीला जाईल म्हणजे x बाहेर निघणार 72 भागीला 12 + 72 x ची किंमत दोन्ही 12 उतरू नका नाही. आता आपलं कोण विचारलं सी की सी न प्रमाण किती आहे किती प्रमाण 3 + 6 सी न प्रमाण काय 3x अधिक 6 x ची किंमत 12 आहे 3 × 12 अधिक 32 36 36 42 वर्ष. ठीक समजलं तुम्हाला काय बांधकडे काय करायचं का 3 लोक मांडीला आणू तसं प्रमाण त्याची बेरीज किती 90 वर्षे तसं प्रमाण 1 2 3 प्रमाण लिखिले आणू किती वर्ष पहिले 6 वर्ष पहिले पण आपल्या सध्या ना काम नाही मग आपण त्या 6 प्लस करा. ठीक 1 अधिक 6 2x अधिक 6 3x अधिक 6 6 6 6 18 3 2 5 5 आणि 1 6x एकदा प्लस येणार मायनस जाय 90 18 72 12 72 x ची किंमत तुम्ही 12 पण आपले कोण प्रमाण विचारले सी न. मग सी न प्रमाण किती होतं 3x अधिक 6 अधिक शेवटी. ठीक मग
मग 3 गुणला x ची किंमत 12 आहे. 3 गुणला 12 अधिक 6 12 ते 36 आणि 6 42 42 गुण होणं C2 देखा. आता हे भाग 2 आहे. आपण ते काय होणार भाग 2 आहे. आता आयु ह्या टॉपिक ना भाग 3 खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. पुढे भेटू. ठीक. जे तुम्हाला टॉपिक समजेल नसेल तर बिंदास कमेंट बॉक्सला शेअर करा. मला नंबर तुम्हाला माहीतच आहे 80 55 45 91 75 या नंबरला मेसेज कॉल करा. आणि एक तुम्हाला सगळ्यातले कळकळीचे म्हणते आपलं हा एकदम बेसिक नॉलेज आहे. बेसिक नॉलेज पद्धतीने तुम्ही टीच करा शिकायला राहणं आहे. तुम्ही प्रत्येक गुरुजींपर्यंत पोहोचा 100% त्यानं भविष्य उजवलं. ठीक. भेटत पुढे लेक्चरला. तोपर्यंत जय खानदेश.